स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका लग्नानंतर होईलच प्रेम आता एका अशा वळणावर आली आहे जिथे प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकणार आहे. आजच्या एपिसोडमध्ये जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होणार आहे. नक्की काय घडणार आहे आजच्या भागामध्ये चला सविस्तर जाणून घेऊया. प्रोमो मध्ये आपण पाहतो की जीवा नंदिनीची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न करतोय. त्याला खात्री आहे की नंदिनी त्याला सोडून जाणार नाही आणि त्याला माफ करेल. तो म्हणतो जीवा आणि नंदिनीला कोणीच वेगळं करू शकत नाही, पण नंदिनी मात्र आपल्या निर्णयावर ठाम दिसते. ती स्पष्टपणे सांगते की आता या दोन नावांना वेगळं करणंच आपल्या दोघांच्या भल्यासाठी आहे. याचा अर्थ नंदिनीने आता जीवापासून घटस्फोट घेण्याचे पूर्णपणे ठरवले. दुसरीकडे कथानकात एक नवीन ट्विस्ट येतोय. पार्थ देशमुख यांच्याकडे एक पार्सल येतं. हे पार्सल त्याच्या एका मैत्रिणीचं पाठवलेलं असतं, ज्यामध्ये पेस्ट्री आहे. ती मैत्री फोनवर म्हणते, हे तुमच्या मैत्रिणीचं प्रेम समजा आणि स्वीकारा. पण प्रेम हा शब्द ऐकताच पार्थचा राग अनावर होतो. तो रागात म्हणतो, प्रेम हा शब्द मी माझ्या आयुष्याच्या डिक्शनरी मधून पुसून टाकलाय. पार्थच्या अशा बोलण्यामुळे नक्की त्यांच्यामधले भांडणं सॉल्व्ह होतील का? तर दुसरीकडे नंदिनी जीवाला माफ करेल का? या भागामध्ये तुम्हाला सगळं असं पाहायला मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं? पार्थ काव्याला माफ करू शकेल का? त्यांची जोडी पुन्हा एकत्र येईल का? तर नंदिनी सुद्धा जीवाला माफ करू शकेल का? आणि जीवा तिला मनवण्यासाठी काय काय करेल?